मालवण शहरात काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या मालवण नगरपालिकेतील स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवल्यानंतर रात्री ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत दाखल होत सदर स्ट्रॉंग रूम योग्य नसल्याचा आरोप करत मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले। स्ट्रॉंग रूमचा दरवाजाच कमजोर असून मतमोजणी पुढे ढकलल्याने 21 तारखेपर्यंत मतपेट्या सुरक्षित राहणार का असा सवाल उपस्थितांनी करत दरवाजा चांगला लावण्यात यावा, पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, तसेच स्ट्रॉंग रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी नगरपालिकेच्या प्रवेश हॉलमध्ये स्क्रीन लावून उमेदवार आणि प्रतिनिधी यांनाही स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली। दरम्यान मतपेट्यांसाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला असून मागणीनुसार अधिक सुरक्षेसाठी पोलीस विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले। मताधिकार आहे, इथे स्क्रीन पाहिजे, त्यांना दिसला पाहिजे, मालवणच्या जनतेने बघितलं पाहिजे, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाने मतदान केला, प्रत्येकाला अधिकार आहे, इथे स्क्रीन पाहिजे, सुरक्षा असणार आहे। पण आमचा विश्वासच नाहीये मुळात, एकतर त्याच्यावर लॉक लावलंय ते एवढं छोटे आहे। आता मालवणात जी निवडणुका चालू होता तेव्हा कितीतरी वेळा पैसे पकडलेले जात होते, एवढं सगळं चालू असतं, एवढ्या सगळ्या गमतीत ह्याच्यात नाही निवडणूक झाली आहे, तर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? मग तुम्ही निवडणूक आयोगाचा हा कार्यक्रम होता ना की मतमोजणी ही 2-3 तारीखला असणार आहे, आतापर्यंतच्या कधी इतिहास असं झालेलं नाहीये। आणि मतमोजणीचा जो कार्यकाल असतो तो मला वाटतं 2 ते 4 दिवसाच्या पुढे कधी नव्हता, हा तर 18 दिवसाचा आहे। आणि एखाद्या निवडणुकांचा कार्यक्रम जर ठरलेला आहे तर त्याच्यात बदल एवढ्या फास्ट होतो, बरोबर आहे ना, असं आमचं म्हणणं आहे। आणि आता आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही जी स्क्रीन लावलेली आहे की तिथे आम्हाला एंट्री नाहीये, मग आम्हाला कसं करणार? ती स्क्रीन तुम्ही पब्लिक मध्ये आणून इथे लाव, बाहेरच्या हॉलमध्ये लाव, म्हणजे आम्ही त्याचं प्रक्षेपण बघू शकतो, असं आमचं म्हणणं आहे। ते आता झालं तरच आम्ही सगळे उघडण्याचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत, इथे सगळेजण आलेलो, आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही इथे मांडलेलं आहे। आम्हाला ती स्क्रीन बाहेर आली लावला तुम्ही तर आम्ही जाऊ, नाही तर आम्ही इथेच थांबू। प्रिंट आलेली होती म्हणून आम्ही दिली। आमचं म्हणणं आहे ह्याच्यावर हे ज्यांनी जे आम्हाला परिपत्रक दिलंय त्याच्यावर कुठेही कॉज ऑफ एक्सटेन्शन ह्याचा मतमोजणीचा दिलेला नाही। मतमोजणी का पुढे गेली याचं कारण ह्याच्यात काय नाहीये, फक्त त्यांनी ते हे दिलंय की मतपेटे आणून ठेवलेले आहेत, ते सीलबंद आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।